Hello, kids. Today, let's learn this 27th chapter, Dhadsi Zugi. This chapter is a story about a small village girl who saves the kid of her goat from a wolf. Now, let's start reading this chapter. Dhadsi Zugi. Here, this Z is to be pronounced as bzz wala Z, not jh. Okay. Dhadsi is brave. Zugi is the girl's name. जुगी 9-10 वर्षांची मुलगी. जुगी 9-10 साल की लड़की. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत. वो और उसके माँ बाप खेत में के झोपड़ी में रहते थे. तिचे आई बाबा शेतात काम करत. उसके माता पिता खेत में काम करते थे. शेत मतलब खेत, फार्म. आई बाबा इज पेरेंट्स. सायंकाळ झाली. सायंकाळ इज इव्हनिंग. शाम हो गई. झुगी अभ्यास करत बसली होती. झुगी वॉज स्टडिंग इनसाइड हर हाउस. अभ्यास इज टू स्टडी. बसली होती वो सिटिंग. झोपडी बाहेर कोकरू बांधले होते. बाहेर इज आउटसाइड. आउटसाइड दी हट. आउटसाइड दी झोपडी. कोकरू. कोकरू इज द किड. किड ऑफ द गोट. कोकरू बांधले होते. बंधा हुआ था. इट वॉज टाइड टू अ ट्री एज यू कैन सी इन दिस इमेज. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. झोपड़े में माँ ने आके tool. Tool is you must have seen in a village. Three stones are put and उस पे चूल्हा जलाते हैं like a stove. It's not the metal stove which we use at home. तो उसे चूल कहते हैं मराठी में. So her mother had cooked put rice to cook on the stone stove. झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले. Her mother asked Zugi, भात is rice, to keep a watch on that कि ठीक से कुक हो रहा है ना, टाइम पे बंद करना है एंड एवरीथिंग. आणि ती विहिरीवर पाणी आणायला गेली. जुगी को ये बता के शी वेंट टू अ वेल. वेल मतलब विहीर. विहीर इज वेल. कुआ. पाणी आणायला गेली. कुएं पे पाणी लेने के लिए गई. तेवढ्यात कोकराचा बॅ बॅ ओरडण्याचा आवाज आला. उतने में ही तेवढ्यात दॅट टाइम और तेवढ्यात कोकराचा बॅ बॅ ओरडण्याचा आवाज आला. उसी टाइम कोकराचा मतलब दैट किड ऑफ द गोट का चिल्लाने की आवाज आई. ब्लीटिंग. शी कुड हियर द किड ब्लीटिंग. तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली. इमिजिएटली झुगी रॅन आउटसाइड द हट. झोपडी बाहेर आउटसाइड द हट. धावणे इज टू रन. तिला एक लांडगा दिसला. लांडगा इज वुल्फ. शी सॉ अ वुल्फ. तो कोकराकडे येत होता. ही वॉज मूव्हिंग टुवर्ड्स द किड. झुगी घाबरली. घाबरणे इज टू गेट स्केर्ड. Zugi was frightened. She got scared. क्षणभर विचार केला. She thought for a moment. क्षणभर is for a moment. विचार is to think. विचार केला is she thought. ती झटकन झोपडीत गेली. She quickly entered the hut. चुलीतले जळते लाकूड घेऊन बाहेर आली. Now what she thought in that moment की the animals are scared of fire and she knew there was a fire burning inside the hut. So she went inside the hut, took a burning wooden stick from that chulha and came outside. चुलीतील जळते लाकूड. जळते इज बर्निंग. लाकूड इज लकडी. घेऊन बाहेर आली. लेके बाहेर आई. लांडगा कोकरावर झडप घालणार. झडप घालणे इज टू पाउंस. द वुल्फ वॉज अबाउट टू पाउंस ऑन द किड. इतक्यात उतने में ही झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. उतने में ही झुगी ने वो जलती हुई लकड़ी वुल्फ की तरफ फेकी. दिशेने इज टुवर्ड्स हिम. दिशा इज डायरेक्शन. आगीला पाहून लांडगा घाबरला. जैसे जुगी ने सोचा था वैसे ही आग को देख के वुल्फ घबरा गया. भेड़िया घबरा गया. तो पळाला. ही रॅन अवे. कोकराचा जीव वाचला. द किड्स लाईफ वॉज सेव्ड. पळा पळा लांडगा पळा. झुगी जोरजोरात ओरडू लागली.
As soon as the wolf ran away, she wanted to alert her parents who were around कि वहाँ पे wolf आया है. So she started shouting. ओरडणे is to shout. कि पळणे is to run. भागो, भेड़िया आया है, भागो. So if someone is there in the path, that the wolf should not hurt them. So she alerted the people around. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. His father was working in the farm. So hearing her voice, he came running. आईही आली. The mother also came. जुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. प्रसंग is incidents. Zugi told them what had happened, the incidents what that had happened. आईने तिला जवळ घेतले. Mother held her close. She must have been scared ना कि भेड़िया आया and she herself make him run away. It's a very brave act. So the mother took him held him close to comfort him, to soothe him, to soothe her. बाबांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. Her father also patted on her head. डोकं is head. हात फिरवला, patted on her head. झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. बातमी इज न्यूज. धाडस इज ब्रेव्हरी, ऍक्ट ऑफ ब्रेव्हरी. गाव इज विलेज. पसरणे इज टू स्प्रेड. Whatever brave act of bravery Zugi had shown, the news spread in the whole village. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. Now Sarpanch is the head of village council. So he patted on her back. He appreciated her for her bravery. शाळेतील शिक्षकांनी, शाळा इज स्कूल, शिक्षक इज टीचर. मुख्याध्यापकांनी, मुख्याध्यापक इज प्रिन्सिपल, तिच्या धाडसाचे कौतुक केले. कौतुक इज टू प्रेज. So her teachers and principal praised her act of bravery. Now let's see the words. धाडसी means brave. 9-10 is 9-10. वर्षांची years old. मुलगी girl. आई बाबा mom dad mother father. शेत farm. झोपडी hut. सायंकाळ इव्हनिंग. अभ्यास स्टडीज. बसणे टू सिट. बाहेर आउटसाइड. कोकरू इज गोट किड. बांधणे इज टू टाय. चूल क्ले स्टोव ऑफ स्टोन्स और क्ले. भात राईस. शिजणे टू कुक. ठेवणे टू कीप. लक्ष ठेवणे इज टू कीप वॉच. सांगितले, हियर द वर्ब इज सांगणे, इट मीन्स टू टेल. सांगितले, अगेन यहाँ पे ले लगा तो ये पास्ट टेंस हो गया, सो इट मीन्स टोल्ड. विहीर वेल. तेवढ्यात जस्ट देन. ओरडणे टू शाउट. हियर टू ब्लीड, सो शी हर्ड द गोट ब्लीडिंग, सो हियर ओरडणे मीन्स टू ब्लीड. धावतच, हियर द वर्ब इज धावणे, इट मीन्स टू रन. धावतच मतलब रनिंग. शी वेंट रनिंग आउटसाइड. लांडगा is wolf. Disla, the verb is disne, it means to see. So disla is a past tense, it means saw. कोकराकडे, towards the goat kid. येत होता, the verb is येणे, to come. होता is indicates past tense, so येत होता means was coming. घाबरली, scared or frightened. क्षणभर, for a moment. विचार केला, विचार is a thought, विचार केला, so she thought for a moment. झटकन, quickly. जळते, burning. लाकूड is wood. झडप, to pounce. फेकले, the verb is फेकणे, it means to throw. फेकले, so it is the past tense, it means throw. दिशेने, in the direction of. पळाला, the verb is पळणे, it means to run. पळाला means ran away. जीव वाचला, the life was saved. जोरजोरात, loudly. धावत आले, came running. घडलेला, the verb is घडणे, it means to happen. So घडलेला is happened. प्रसंग means incidents. जवळ means near or close. बातमी is news. पसरली spread. सरपंच is the head of village council. पाठ थोपटली patted on the back. शिक्षक teacher. मुख्याध्यापक principal. शाळा school. कौतुक praise. Now let's see the question answers. एका वाक्यात उत्तरे लिहा. या पाठातील पात्रे कोणती?
What are the characters in the story? या पाठातील पात्रे जुगी, कोकरू, तिचे आई-बाबा, लांडगा, सरपंच, झुगीचे शिक्षक, मुख्याध्यापक ही आहेत. The characters in the story are Zuki, her parents, Goat Kid, Wolf, head of the village council, Zugi's teacher and principal. झुगी कोठे राहत होती? Where was Zugi staying? झुगी शेतातील झोपडीत राहत होती. झुगी was staying in a hut in a farm. झुगीला कशाचा आवाज आला? What did झुगी hear? झुगीला कोकराच्या ओरडण्याचा आवाज आला. झुगी heard the goat kid bleating. लांडगा कोणावर धडक घालणार होता? Whom the wolf was going to pounce on. लांडगा कोकरावर, it should be कोकरावर. By mistake I have written कोकणावर, so it should be र. लांडगा कोकरावर झडप घालणार होता. The wolf was going to pounce on the goat kid. झुगीच्या धाडसाचे कौतुक कोणी कोणी केले? Who all praised झुगी for her bravery. झुगीच्या धाडसाचे कौतुक शाळेतील शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी केले. झुगी's school teachers and principal praised her for her bravery. झुगीमध्ये असलेले गुण सांगा. Mention good qualities in झुगी. झुगीमध्ये असलेले गुण जबाबदार. Like she was very responsible. Her mother had told her to look after the rice which she was cooking and Zugi was doing it. Sorry. Okay. So जबाबदार. सावध. So as soon as the goat started bleating, she immediately ran out. So she was very alert. And सावध. धाडसी. धाडसी is brave. So we have read the chapter, understood the story. So we know she was very brave and she made the wolf ran away on her own. So these are three qualities of Zugi. जबाबदार, सावध and धाडसी. झुगीचे आई बाबा कोठे काम करत? Where did Zugi's parents work? झुगीचे आई बाबा शेतात काम करत. Zugi's parents worked in a farm. कशाची बातमी गावात पसरली? Which news spread in the village? झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. The news of Zugi's bravery spread in the village. झुगीच्या आवाजाने कोण धावत आले? Who came running hearing Zugi's voice? झुगीच्या आवाजाने तिचे आई बाबा धावत आले. Zugi's parents came running hearing Zugi's voice. का ते सांगा. Now give reasons. झुगी धावत झोपडी बाहेर आली. झुगी came running outside the hut. Why did she come running outside the hut? कोकराचा ओरडण्याचा आवाज ऐकून. Came outside the hut because she heard the goat kid bleating. झुगीने जळते लाकूड हातात धरले. Why did Zuki carry the burning wood stick in hand? लांडग्याला पळवून लावायला. To scare away the wolf. लांडगा घाबरला. Why the wolf was scared? आगीला पाहून. Seeing the fire. झुगी जोरजोरात ओरडू लागली. Why did Zugi start shouting loudly? लांडगा आलाय हे आई बाबांना कळण्यासाठी. To make her parents aware of the wolf. गावच्या सरपंचांनी झुगीची पाठ थोपटली. Why did the head of the village council pat Zugi's back? झुगीच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी. To appreciate Zugi's act of bravery. And this summarizes the whole chapter and the questions. I hope you understand it and like it. Thank you.